नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण अजून एक नवीन डिझाईन बघणार आहोत चौरंग आसनमधली. सुरुवातीला आपण एक डिझाईन मी अपलोड केलेला आहे व्हिडिओ. तर आता दुसरी डिझाईन कशी बनवायची, त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की मी डिझाईन कशी ड्रॉ केलेली आहे, कसं केलेलं आहे, मेजरमेंट वगैरे सगळं तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर सुरुवातीला आपलं जे काही चौरंगाचं मेजरमेंट आहे म्हणजे साईज वगैरे ते आपण चेक करायची किंवा जर तुम्ही कस्टमाइज करून घेणार असाल तर त्यांच्याकडून विचारून घ्यायची. म्हणजे ऑर्डर वगैरे जर तुम्ही घेतलेली असेल तर त्यांना विचारून घ्यायचं की तुमचा चौरंग किती साईजचा आहे वगैरे. तर बरोबर तेवढी साईज आपण रेक्झिनवरती टाकून घ्यायची. तर मी पण इथे एक ऑर्डरचं चौरंगासन बनवत होते. तर त्यांची चौरंगाची साईज होती 15 इंच. तर मी बरोबर 15 इंच एवढं व्यवस्थित असं चारही बाजूनी घेऊन कट करून घेतलेलं आहे रेक्झिनवरती. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल मी चारही बाजूनी व्यवस्थित असं 15-15 इंच एवढं मेजरमेंट टाकून घेतलेलं आहे आणि रेक्झिनवरती असं माप टाकलेलं ते कट करून घेत आहे. व्यवस्थित असं कट करून झालेलं आहे माझं. तर तुम्ही इथे बघू शकता मी रेक्झिन असं कट करून घेतलेलं आहे. तर रेक्झिन कट करून झाल्यानंतर आपण त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे. बघा तुम्ही ही पण पद्धत वापरू शकता मध्य काढण्यासाठी किंवा मी पुढे अजून एक अशी ही बघा मी पुढे पण एक पद्धत दाखवलेली आहे. त्या पद्धतीने तुम्हाला जी सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही त्याचं मध्य काढून घ्यायचं आहे. तर इथे मी मध्य काढून घेतलेलं आहे बघा तुम्ही. तर मध्य काढून झाल्यानंतर बघा इथे तुम्हाला कर्कटक आणि पेन्सिलचा यूज करायचा आहे. जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्हाला ज्या साईजचं सर्कल काढायचं आहे ना, त्या साईजची तुम्ही एक प्लेट किंवा डिश काहीही घेऊ शकता राउंड आकाराचं. तर मी ते 3.5 इंच वरती सगळीकडे मार्किंग करून घेतलेलं आहे चारही बाजूनी आणि बरोबर मध्यवर्ती कर्कटक ठेवून बरोबर त्या रेषेवरून अशी व्यवस्थित सर्कल काढून घेतलेला आहे. नंतर त्या सर्कलमध्ये मी व्यवस्थित असं बघा स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने माझं इथं स्वस्तिक पूर्ण झालेलं आहे काढून. त्याच्यामध्ये मी टिपके वगैरे देऊन घेतले. तर ते झाल्यानंतर मी जो आपण सर्कल काढलेला आहे ना, त्याच्या चारही बाजूनी असं अर्धा-अर्धा इंच वरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि तिथे रेषा मारून घेतलेली आहे. म्हणजे तिथे आपला एक चौकोन तयार होऊन जातो. चौरंग जर मोठा तुमची चौरंग साईज जर मोठी असेल, तर तुम्ही त्याच्यापेक्षा अर्धा इंचपेक्षा जास्तही घेऊ शकता. तिथं तुम्ही मेजरमेंट तुमच्या मनाने कमी जास्त करू शकता. तर मी इथे चेक करत आहे की चारही बाजू समान आल्या आहेत का? अशा पद्धतीने मी इथे चेक करून घेतलेलं आहे आणि राहिलेला सगळा भाग खुडून घेतलेला आहे, म्हणजे एक्स्ट्रा झालेलं ती रेष वगैरे. आता इथं आपली ही डिझाईन कंप्लीट झालेली आहे. तर बाहेरच्या बाजूने आपण अर्धा-अर्धा इंच वरती एवढे मार्किंग करून घ्यायचं आहे, थोड्या-थोड्या अंतरावरती आणि तिथे एक रेष मारून घ्यायची आहे. असं सगळ्या चारही बाजूने आपण करून घ्यायचं आहे. म्हणजे ती आपल्याला तेवढ्यात आत त्या रेषेच्या आतल्या बाजूला फक्त आपल्याला जे काही कलर भरायचे आहेत उलनचे ते आपण भरायचे आहेत आणि बाहेर जे आपण अर्धा-अर्धा इंच वरती जे मार्किंग करून रेष मारलेली आहे ना, तिथे आपण फक्त लटकन जॉइन करून घ्यायचे आहेत. ती जागा आहे ती फक्त लटकनसाठी ठेवायची आहे. तर बघा अशा पद्धतीने डिझाईन पूर्ण झाल्यानंतर मी पहिल्यांदा लाल कलर यूज करत आहे स्वस्तिक करण्यासाठी. तर इथे मी स्वस्तिक करून घेत आहे पहिल्यांदा स्टार्टिंगला तर आपली जी ग्लू गन आहे ना, ती परफेक्ट अशी गरम होऊ द्यायची. आपण जर परफेक्ट गरम नाही होऊन दिली आणि जर आपण तसंच काम चालू केलं, तर आपली उलन जी आहे आपण चिटकवताना चिटकवत जातो, पण नंतर काही दिवसांनी किंवा काही वेळाने ती निघत असते. तर असं करायचं नाही, कारण जेव्हा ग्लू गन गरम झाली ना, तेव्हाच आपण आपलं काम चालू करायचं म्हणजे आणि उलन पण परफेक्ट बसते आणि उलन चिकटवत असताना आपण एकदम अशी दाबून चिकटवायची म्हणजे निघण्याची शक्यता कमी असते. तर बघा अशा पद्धतीने मी ते स्वस्तिक कंप्लीट करून घेतलेलं आहे आणि जो आपला सर्कल आहे तिथे मी ते व्हाईट कलरचा यूज केलेला आहे. म्हणजे व्हाईट कलरवरती जर रेड कलरचं स्वस्तिक बनवलं तर अगदी उठून दिसतं, म्हणून मी ते व्हाईट कलर घेतलेला आहे. मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी तुम्हाला काही अडचण असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत चला, शेअर करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे बघू शकता मी व्हाईट कलर अशा पद्धतीने भरून घेत आहे.
ते झाल्यानंतर मी ते जो आपण चौकोन बनवलेला होता त्याच्यामध्ये येलो कलर भरून घेतलेला आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीचे कोणतेही कलर यूज करू शकता. आता इथे माझी चौरंगची साईज लहान आहे त्याच्यामुळे माझा चौकोन पण इथे लहान झालेला आहे. जर तुम्हाला चौकोन मोठा काढायचा असेल किंवा तुमची चौरंगाची जर साईज मोठी असेल तर तुम्हाला सर्कल जो आहे ना आपला तो पण मोठाच काढून घ्यायचा आहे आणि त्याच्या मागे परत नंतर चौकोन जर आपण काढून घेत आहोत ना तो पण मोठाच काढायचा आहे. हे सगळं आपल्या चौरंगच्या साईजवरती डिपेंड आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपली डिझाईन कशी बसवायची वगैरे सगळं त्याच्यावरती डिपेंड आहे. जर आपल्या चौरंगची जर साईज लहान असेल तर आपली डिझाईन पण आपल्याला थोड्या थोड्या ह्याच्यामध्येच बसवावं लागणार ना. तर केशरी कलर भरला आणि त्याच्यानंतर मी रेड कलर घेतला आणि रेड कलरची एक लाईन कंप्लीट झाल्यानंतर कथ्था कलर घेतला. नंतर त्याच्या मागे डार्क हिरवा कलर घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर फेंट हिरवा कलर घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने माझी ती डिझाईन पूर्ण झाल्यानंतर मी ते असे लटकन्स बनवून घेतले. पहिल्यांदाच प्रत्येक कलरचे लटकन्स बनवून घेतलेले आहेत तिथे. लटकन्स बनवून झाल्यानंतर मी कुठेही गॅप न ठेवता अगदी जवळजवळच लटकन्स जोडून घेतलेले आहेत. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गॅपही ठेवू शकता पण मी ते कुठेही गॅप ठेवलेला नाही. डायरेक्ट अशी जवळजवळ लटकन जोडून घेतलेले आहेत त्याच्यामुळे अजून आपलं चौरंग असं छान दिसेल. तर लटकनची उंची कशी घ्यायची तर आपलं जे काही आपल्या चौरंगाची उंची आहे ते मेजरमेंट घ्यायचं आणि त्याच्यानुसार आपण लटकन्स कट करून घ्यायचे. म्हणजे इथं माझे चौरंगची उंची होती 8 त्याच्यामुळे मी लटकनची उंची पण 8च घेतलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमीही करू शकता किंवा जास्त करायचं असेल तर तुम्ही जास्त करू शकता. पण जास्त जर केलं तर खाली जास्त ते लटकन्स अगदी जमिनीला जास्त टेकतील मग ते दिसायला पण छान दिसणार नाही. त्याच्यामुळे जेवढी चौरंगाची उंची आहे तेवढीच लटकन्स पण घ्यायचे. तर अशा पद्धतीने मी ते एक एक कलर जोडत आहे. सगळे कलर आपण एकत्र जास्त असं कट करून ठेवायचे म्हणजे जोडताना आपल्याला पटपट जोडता येतं. बघा अशा पद्धतीने आपलं इथं चौरंग आसन कंप्लीट झालेलं आहे. दिसायला पण अगदी छान दिसत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.